हॅलो 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 माईक आहे. हॅलो आहे आपल्याकडे, कारण काहीतरी आम्ही कलकत्त्याला निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला, मुख्यमंत्री साहेबांना. काय नेमकं म्हणणं आहे? जय जिजाऊ. मी सुहास राणे, संभाजी ब्रिगेडचा मुंबई अध्यक्ष. 4-5 दिवसाच्या अगोदरच, म्हणजे 1 आठवड्या अगोदर, आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये श्री प्रशांत शेट्टी यांनी एक लेखी अर्ज आम्हाला दिलेला आहे. त्यांच्या या लेखी अर्जामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडा, या म्हाडाच्या संबंधित एक इमारतच्या विकासाका संबंधित त्यांची एक तक्रार आम्हाला प्राप्त झाली. ती तक्रार अशी आहे की भूखंड क्रमांक 127 गुलमोहर क्रॉस रोड नंबर 10 जुहू मुंबई येथील स्टर्लिंग सहकारी गृहनिर्माण संस्था, या संस्थेचे मध्ये सभासद असणारे श्री प्रशांत शेट्टी व इतर या लोकांच्या विरोधामध्ये म्हाडाचे एक उपनिबंधक आहेत माननीय श्री आदिनाथजी दगडे यांनी एक महाराष्ट्र शासनाचा GRI ठराव क्रमांक 6480, या जो GR आहे, या GRचा चुकीचा अर्थ काढून संबंधित जे अधिकृत सभासद आहेत यांच्यावरती अन्याय केलेला आहे. त्यांची बाजू नीट समजून घेतलेली नाही आणि काही असामाजिक तत्व किंवा डेव्हलपर किंवा त्याच सोसायटी मधले अनधिकृत सभासद यांच्याशी संगनमत करून पैशाचा गैरव्यवहार करून त्यांनी जे अधिकृत सभासद होते त्यांना कायद्याच्या कचवटीमध्ये अडकवून या सभासदांना बाहेरचा रस्ता दाखवला. आणि हा जो GR आहे, हा GR या सोसायटीला किंवा त्या सभासदांना हा एलिजिबल आहे. त्याचा कुठलाच परिणाम या सभासदांवरती होत नाही. पण कायदेशीर बाजू ही कुठल्या पद्धतीनं कायदेशीर वाक्य फिरवून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी या सभासदांना स्कीमच्या बाहेर टाकलेलं आहे. ते सभासदच नाहीत असे ते म्हणतायत. ते अक्षरशः खोटं आहे. आम्ही या संबंधित विषयावरती माननीय श्री या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जे या विभागाचे मंत्री आहेत, तसेच सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे दीपक तावरेजी यांना आम्ही रीतसर तक्रार केलेली आहे. त्या तक्रारीमध्ये आमची बाजू कायदेशीर कशी योग्य आहे आणि हा जो GR आहे, हा GR आम्हाला कसा लागू होतो, हा आमच्या बाजूनी कसा आहे, हे आम्ही पुराव्यानिशी मांडलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही असा आमची भूमिका आहे की हे जे अधिकारी आहेत अविनाशजी दगडे, हे अतिशय भ्रष्ट अधिकारी आहे आणि या GRचा गैरफायदा घेऊन त्यांनी
अनेक त्या जुहूच्या आसपासच्या विभागातील अनेक सोसायटीमध्ये असे गैरकारभार केलेले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. आम्ही त्यांची पूर्णपणे माहितीच्या अधिकारात त्यांनी या अगोदर असे किती प्रकरणं बजावलेली आहेत त्या सगळ्यांचा आम्ही माहिती अधिकारामध्ये माहिती मागवणार आहोत. त्याच्यानंतर त्यांची वैयक्तिक सुद्धा ते सर्व्हिस वरती असताना त्यांनी काय काय गैरप्रकार केले याची सुद्धा आम्ही माहिती मागवणार आहोत. त्याच पद्धतीनं आम्हाला एका विशेष सूत्रानुसार कळलं आहे की यांनी नोकरीवरती रुजू होण्यासाठी किंवा तो लाभ घेण्यासाठी ते जात प्रमाणपत्र आहे, हे जात प्रमाणपत्र चुकीचं किंवा खोटं सादर केलेलं आहे अशी आमची सुद्धा एक इंटरनल आम्हाला माहिती कळालेली आहे. आम्ही त्याचा सुद्धा तपास करणार आहोत. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या मंत्र्यांना आमचं लेखी निवेदनामार्फत आम्ही त्यांना पोहोचवलेलं आहे. त्यांनी याच्यावरती चौकशी लावावी आणि सत्य समाजासमोर आणावं की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. हे म्हाडाचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन जे योग्य आहेत, जे अधिकृत आहेत, ज्यांचा नैसर्गिक न्यायिक अधिकार आहे त्यांना बाजूला टाकण्यात येतं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचे खिशे भरून घेण्यासाठी बिल्डर बरोबर किंवा तथाकथित लोकांबरोबर पैशाचा गैरव्यवहार करून असे अनधिकृत काम केलेलं असतं. असे अनेक प्रकार भविष्यामध्ये समोर येतील. हे एक छोटस उदाहरण आम्ही समोर आणलेलं आहे. याच्यामध्ये हे जे सभासद आहेत, या सभासदांचे जे अग्रीमेंट झालेले आहेत हे योग्य पद्धतीने अग्रीमेंट झालेले आहेत. ते अधिकृतरित्या निवडून आलेली कमिटी आहे. जेव्हा अधिकृतरित्या ती निवडून आली होती त्यावेळेला तुम्हाला हा GR दिसला नव्हता का? किंवा ते एलिजिबल नाहीत हे तुम्हाला दिसलं नव्हतं का? मग हे उपनिबंधकांनी जेव्हा इलेक्शन लागली होती, ती उपनिबंधक रजिस्टरच्या अंडरमध्ये लागते, त्यावेळेला ते सगळे त्याचे डॉक्युमेंट्स, त्याचे सगळे पुरावे व्यवस्थित चेक करतात, तरच निवडणूक घेतात आणि ते निवडून आलेले आहेत. हे अधिकृत निवडून आलेली आहे, ही त्यांची यादी आहे. त्यावेळेचा सगळे पुरावे आहेत. मग मला हे सांगा, हे तुम्ही कुठल्या न्यायावरती किंवा कुठल्या नैसर्गिक न्यायावरती त्यांना तुम्ही अपात्र केलं किंवा त्यांना तुम्ही सभासद न्याय तुम्ही म्हणतात? हा सपशेल आदिनाथ दगडे यांनी केलेला भ्रष्टाचार आहे. हे सर्व या कागदपत्रांवरती दिसून येतं. माझी ही मागणी आहे की माननीय श्री मुख्यमंत्र्यांनी याचे आदेश द्यावेत. आदिनाथ दगडे यांची चौकशी झाली पाहिजे आणि जर ते चौकशीमध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावरती असा त्रास झालेला आहे तो मी आता व्यक्त करू शकत नाही. त्यांना हरेसमेंट करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्यावरती धाडी टाकण्याचा प्रकार झालेला आहे. त्यांना हरेसमेंट करण्याचा प्रकार झालेला आहे. ते एक चांगले उद्योजक आहेत आणि त्यांचा सर्व व्यवसाय हा व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कुठलेही कमीपणा केलेला नाही किंवा सरकारीला कधी बाधायला असं त्यांचं कृत्य कधी झालेलं नाही. ते चांगले व्यापारी आहेत. ते अधिकृतरित्या त्या सोसायटीमध्ये त्यांनी तो फ्लॅट विकत घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ते विकासकाचं सुद्धा काम करत आहेत. आणि अशामध्ये हे काहीतरी लोकांना टेक्निकली अडकवून त्यांच्याकडे खंडणी स्वरूपात पैसे मागण्यात आले, याचे सुद्धा आम्हाला पुरावे आहेत आमच्याकडे. ते सुद्धा आम्ही वेळेवरती एक्सपोज करू. ती व्यक्ती कोण आहे, त्यांना कसं त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. पण सध्या तरी हे आदिनाथ दगडे जे आहेत ह्यांचा हा गैरप्रकार लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे. कारण की त्यांनीच ह्या GRच्या एका शब्दाचा गैरवापर करून या GR ला हाताशी धरून हा चुकीच्या पद्धतीनं तो राबवला गेलेला आहे आणि ह्यांना हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न चालू आहे. श्री प्रशांत शेट्टी जे आहेत ह्यांचा शासन स्तरावरती
यांनी आपला लढाई त्यांची कोर्टामध्ये ते सुरू आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी न्याय मागितलेले आहे. पण एक सामाजिक संघटना म्हणून किंवा पक्ष म्हणून किंवा आमचं एक राजकीय संघटना म्हणून आमच्याकडे हा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्हाला हा मांडणं खूप गरजेचं आहे. असे कित्येक तरी प्रकार या म्हाडाच्या विभागात झाले असतील जे इमानदारीनं तुमच्याकडे येतात, तुमचं न्याय मागतात, पण तुम्ही त्यांना देत नाहीत. पण जो टेबलच्या खालून पैसे देतो, जो तुम्हाला लाच देतो, जे तुम्हाला ऑफर करतात, तुम्ही त्यांचं काम करतात. हे अक्षरशः म्हाडामध्ये चाललेला आर्थिक गैरव्यवहार मी स्वतःच्या डोळ्याने सुद्धा बघितलेला आहे. म्हणून मला या प्रकरणामध्ये संशय येतोय की हे जे अविनाश दगडे आहेत यांच्यासोबत तिथल्या काही लोकांशी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि त्या आर्थिक व्यवहारामुळे त्यांनी ज्यांचे अधिकार होते त्यांना डावललेलं आहे आणि जे अधिकार नाही आहेत त्यांना त्यांनी सोसायटीमध्ये इन केलेलं आहे. मला असं वाटतं की माननीय श्री एकनाथजी शिंदे हे या महाराष्ट्रातले एक खूप उमदा व्यक्तिमत्व आहे आणि ते खूप सुंदर त्यांचं काम आहे. त्यांच्याकडे कुठला प्रश्न गेला तर ते त्याच्यावरती नीट त्याचा निर्णय लावतात आणि ते गरिबांसाठी काम करणारी व्यक्ती आहे. असं खूप त्यांचं चांगलं व्यक्तिमत्व आहे. आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की तुम्ही या खात्याचे मंत्री आहात, या खात्यामध्ये हा जो घोळ झालेला आहे ह्याचा तुम्ही नीट चौकशी करावी आणि ह्याच्यावरती आम्हाला सरकारच्या माध्यमातून उत्तर आलं पाहिजे. त्यांनी हा प्रश्न विविध माध्यमातून समोर आला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय, आम्ही त्यांना विनंती करतोय की साहेब ह्याची चौकशी तुम्ही करा. या प्रकरणामध्ये तुम्ही जातीनं लक्ष घाला. हे आदिनाथ दगडे जे आहेत उपनिबंधक आहेत, हे किती ह्यांचे पाय किती खोल रुतलेले आहेत हे तुम्ही बघा. त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याची आर्थिक चौकशी झाली पाहिजे. त्यांनी कुठे कुठे पैसे कुठे कुठे खाल्लेले आहेत ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यांचं पूर्ण तुम्ही हे करा. आम्ही तर वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेसमोर जाणारच आहेत. मी त्याची कंप्लेंट एसीबीला सुद्धा करणार आहे, त्यांची कंप्लेंट ईडीला सुद्धा करणार आहे. हा आमचा पुढचा एक कारवाई असेल. जर आम्हाला हिथून न्याय मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याची सर्व माहिती घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा करू शकतो. असं हे प्रकरण आहे. हे प्रकरण मी मीडियाच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आणू इच्छितो.